नमस्कार, मी बनवणार आहे पिझ्झा बनवण्यासाठी मी घेतले आहे कलरफुल असे शिमला मिरची आणि अर्धी वाटी कोण एक मोठा कांदा. बघू शकता अशा कलरफुल भाज्या घेतलेल्या चिरून घेतल्या मी छोट्या छोट्या आणि असं बटर टाकून थोडंसं मी याला फ्राय करणार आहे एक 4-5 मिनिटासाठी. थोडंसं कोण हे सगळ्या भाज्या आपल्याला फिरून घ्यायच्या याच्यामध्ये 4-5 मिनिटासाठी. हे अशा भाज्या परतल्या छान. आता आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच मीठ, 1 चम्मच काळी मिरची, हे थोडंसं चिली फ्लेक्स, हे ऑरेगॅनो आणि बस याला आता चांगलं मिक्स करून आपल्याला बंद करायचं आहे आणि पिझ्झा बेस घेऊन त्याच्यामध्ये वरतून आपल्याला टाकायचं आहे. हे असे रेडीमेडवाले पिझ्झा बेस घेतलेत मी 2. मी ह्याच्यामध्ये असं हे सगळं पिझ्झा सॉस जे आहे ते लावून घेणार आहे. हे आपल्याला असं व्यवस्थित पसरून लावायचं आहे. याच्यावर आता भाज्या घालायच्या आपल्याला. ठीक आहे, अशा भाज्या घालून घेतल्या का हे जे चीज आहे आपल्याला ते कद्दूकस करून याच्यावरून पसरून घ्यायचे आहे. अशी चीज टाकलेली आहे मी. आता थोडंसं आपल्याला आणखी हे चिली फ्लेक्स टाकायचं आहे. थोडंसं मी असं इथं मोठा डोस्याचा तवा घेतलेला आहे. तुम्ही तवा पॅन कशामध्ये करू शकता. थोडंसं बटर टाकायचं आपल्याला तव्यावर. बटर टाकून याला पसरून घ्यायचं. खूप छान तवा गरम झालेला आहे आपला. एक 5 मिनिटासाठी याला कवर करायचं आहे आपल्याला मस्त छान असं आणि स्लो गॅस करून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. बघू शकता हे पिझ्झा किती मस्त झालेला आहे. आता छान असं भाजला ते आतमध्ये. त्याला मस्त आता कटरने याचे पीस करून घ्यायचे आपल्याला. खूप छान असा गरमागरम पिझ्झा तयार आहे. आता असा आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा.